तर नमस्कार मंडळी, आज आहे बांगलादेश भारतची मॅच. तर आपण आता बघूया. टॉस चालू आहे, दाखवतो. आता आपण मोबाईलवर बघतोय, नंतर टीव्हीवर बघू. बघू शकता तुम्ही, टॉस चालू झालेला आहे आता. ड्रीम 11 चे प्लेयर आहे सर्वजण. ड्रीम 11 लावून बसणार आहे. बांगलादेशने बॅटिंग घेतली आहे. बांगलादेशने बॅटिंग घेतली म्हणजे मग राडा आहे. तर आता मॅच चालू झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो पहिल्या बॉलपासून. म्हणजे काय सगळे व्हिडिओ घेणार नाही. एक दोन सेकंदाचं आउट झाले की बहुमत लागणार आहे फक्त. थोड्या वेळ मग तुम्ही स्क्रीन मध्ये राहा. बंद करतो आणि मॅचला बघायला स्टार्टअप करतो. बाई बांगलादेशच्या 4 विकेट पडलेल्या आहेत आणि अक्षर भाऊने आल्या विकेट घेतलेल्या आहे. आता यांच्या 6 विकेट राहिल्यात. एवढ्या 6 विकेट घेतल्या की मग दुर्लच आहे. विषय हार्ड गेलेला आहे. आता बघूया. आता बॉलिंग बघतोय मी अक्षय पटेल. अजून केलेलं आहे. आपण म्हणजे मॅच फिरली असते आपल्या तिथे. काय आपली मॅच कुठे फिरली असते माहिती का? ज्यावेळेस ती अक्षय पटेल बॉलिंग लावता का, त्यावेळेस म्हणजे ती हॅट्रिक चान्स होता. त्यावेळेस जर ती कॅच घेतली असतं रोहित शर्मानं, तरी मॅच फिरली असते. आणि त्याच्यानंतर एक स्टंपिंग बी हुकली. आपलं त्यांचं नाव काय ते, राहुल कुन्हा, के राहुल कुन्हा. आणि त्याच्यानंतर हार्दिक पांड्याकडून बी एक कॅच सुटला. नंतर 130 म्हणजे 100च्या आसपास लय झालं असतं. आणि नंतर तू काय त्याचं नाव बॅट्समन आले. कार्यक्रम म्हणजे अरे हेड आहे काय त्यांच्या. परत सगळे ऑलराऊंडर सगळे बॅट्समनच होते. नंतर ते दोघं काय त्यांचं नाव, ते किप्पर आहे आता नवीन आलेलं, तो बारका जाकीर अली काहीतरी नाव त्याचं. आणि तोहीद म्हणून आहे, ते पण भारी खेळ. ते जर म्हणजे ते दोघांच्या म्हणजे कॅच सुटल्या दोघांच्या, ते जर कॅच सुटल्या नसत्या तर जात होते. म्हणजे 100च्या आसपासच ऑल आउट होत होते. बघू आता स्कोर लावला त्यांनी चांगला. आता आपले बॅट्समन काय करतात काय माहिती. तर फायनली आपण मॅच जिंकलेली आहे बांगलादेश बरोबर. मला मग वाटलं होतं जाताना, म्हणजे मी तेव्हा हॉस्पिटलमध्ये चाललो होतो. मला वाटलं होतं की बाबा बांगलादेश जरा टफ दिलीच होती. तसे त्यांनी 4 विकेट आपल्या घेतल्याच होत्या. आणि अक्षर पटेल आऊट झाल्यावर आता म्हटलं काही खरं नाही आपल्या मॅचचं. पण के राहुल आणि आपला प्रिन्स बाबांनी निस्तार धडोकाच लावला आणि भाईनी शतक करून फायनली मॅच जिंकवलेली आहे. आणि शमी भाऊ पण मस्त बॉलिंग केली आहे आज. त्यांनी 5 विकेट घेतल्यात. हर्षित राणा त्याचा तर हा पहिलाच इव्हेंट आहे, त्यांनी पण 3 विकेट घेतल्या. आणि आपली आज पहिली मॅच असल्यामुळं पहिली मॅच आपण जिंकलेली आहे. आता पाकिस्तानचा दुरावा उडवत आहे दुसऱ्या मॅचला. आणि आपण रविवारी घेऊया त्या व्लॉगमध्ये. चला मग, जय महाराष्ट्र.